हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. तर या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान ऍक्टिव्हिटी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणजे काय असतं आणि तो कोणकोणत्या पदार्थांमधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. तर वेगवेगळे पदार्थ आपल्याला माहिती आहे, की जसं की उदाहरणार्थ काही धातू असतात, मेटल्स ज्यांना आपण म्हणतो. दॅट मेटल्स कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते. म्हणजे मग आयर्न असेल, कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, अशा सगळ्या मेटल्स मधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. हे आपल्याला जनरल माहिती आहे आणि याच्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज प्रयोग पण आपण बघितलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की देर इज अ वन नॉन मेटल, एक अधातू की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. तर तो एक पदार्थ, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि याच्यामध्ये अजून एक पदार्थ बघणार आहोत की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का, होत असेल तर का, नसेल तर का नाही. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ती कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेली नाही किंवा कुठेही त्याचं मेन्शन केलेलं नाही, इयत्ता 10वी पर्यंतच्या सिलेबसमध्ये तरी नाही. पण एका विद्यार्थिनीने मला तो प्रश्न विचारला आणि आम्ही तो प्रयोग करून बघितला आणि तो होतो का ते आम्ही प्रत्यक्ष चेक केलं तेव्हा दिसून आलं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. चला, तर मग पहिला पदार्थ जो अधातू आहे, नॉन मेटल आहे, त्या नॉन मेटल मधनं अधातूमधनं विद्युत ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, हे आपण आधी बघूया. आता बघा, माझ्याकडे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हे दोन सेल जोडलेत, त्याला इलेक्ट्रिक कंडक्टर जोडलायत आणि इथे एक एलईडी मी लावलेला आहे. आता मी जेव्हा या इलेक्ट्रिक सर्किटला कंप्लीट करतो, छोटस स्विच म्हणून मी अशा पद्धतीने ही दोन टोकं जी आहे ती मोकळी सोडली आहे आणि ती जर मी जोडली, कनेक्ट केली, तर तुम्हाला एलईडी ग्लो करताना दिसतोय, बरोबर. आता या दोन टोकांच्या मध्ये जर का समजा मी कुठला पदार्थ जोडला आणि जर का तुम्हाला एलईडी ग्लो करताना दिसला, तर समजायचं की त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आहे. आता मी तुम्हाला जो नॉन मेटल किंवा जो अधातू पदार्थ दाखवणार आहे, तो आहे ह्या पेन्सिलचा लीड, किंवा ज्याच्यामधनं आपण पेन्सिल लिहिण्यासाठी वापर करतो, तो लीडचा जो पदार्थ आहे तो. आता हा काय आहे, तर हा आहे ग्राफाईट. हा आहे ग्राफाईट. आणि ग्राफाईट हा कार्बनचं अपरूप आहे, याला कार्बनचा ॲलोट्रॉप म्हटलं जातं. आता बघूयात आपण याला जोडून. याचं एक टोक मी इकडे लावतो आहे आणि एक टोक मी इकडच्या एंडला लावतोय आणि बघा, आपल्याला एलईडी ग्लो करताना दिसतोय का. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पेन्सिलच्या लेड मधनं किंवा ग्राफाईट मधनं जो अधातू असून सुद्धा त्याच्यामधनं आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना किंवा कंडक्ट होताना दिसते. ठीक आहे. आता दुसरा पदार्थ जो आहे, तो दुसरा पदार्थ आपण बघूया आणि तो पदार्थ आहे चुंबक किंवा मॅग्नेट. मॅग्नेट मधनं किंवा चुंबकामधनं इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत ऊर्जा फ्लो होईल का, कंडक्ट होईल का, हे आपण बघूया. हे कुठल्याही पुस्तकात माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाही. पण वी विल कंडक्ट द एक्सपेरिमेंट, वी विल कंडक्ट द ऍक्टिव्हिटी अँड लेट डिसाइड की हे खरंच होतं का, याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, कंडक्ट होते का. होत असेल तर केव्हा होते आणि होत नसेल तर केव्हा होत नाही, हे पण आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. चला, आता बघा, हा मॅग्नेट आहे जो मी इथे ठेवतो आणि जसं पद्धतीनं आधी मी जोडलं होतं तशीच दोन एंड्स मी जोडतो. पण जोडताना मी काय करतो बघा, एक एंड इकडच्या टोकाला म्हणजे एका पोलला जोडतो आहे मॅग्नेटच्या आणि दुसरा एंड मी दुसऱ्या पोलला जोडतो. आणि आश्चर्य बघा, मॅग्नेट मधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते आहे हे आपल्याला इथे दिसतंय. एलईडी ग्लो करतोय. एक एंड मी नॉर्थ पोलला जोडलाय, दुसरा एंड मी साऊथ पोलला जोडलाय. बरं, आता मी काय करतो, बरं समजा आता मी जर का या मॅग्नेटची पोल उलटी केली किंवा जे मी तोंड साऊथ नॉर्थला जोडलं होतं ते मी साऊथला आणि जे टोक मी साऊथला जोडलं होतं ते मी नॉर्थला जोडलं, जर करंट जो आहे त्याचा डायरेक्शन जर मी चेंज केलं तर हे परत होतं का, हे आपण एकदा चेक करून बघूया. चला आपण सुरुवात करू, परत एकदा बघूया. ओके, आता ही जी वायर आहे ही मी इकडे नेतो आणि इकडची वायर जी आहे ती मी इकडे नेतो, बघा, आणि मी जोडतो आहे. बघा, परत आपल्याला एलईडी ग्लो करताना दिसतोय. म्हणजे करंटची डायरेक्शन जरी चेंज केली तरी सुद्धा आपल्याला इथनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसते. तर असं हे मॅग्नेट मधनं होतं जेव्हा मी दोन पोल्स त्याचे कनेक्ट करतो तेव्हा. पण समजा मी पोल्स कनेक्ट करण्याच्या ऐवजी इतर ठिकाणी मी मॅग्नेटला जोडलं तर तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का, बघूया बरं करून. आता बघा, मी इथे वरती लावतो आहे इकडे आणि परत इकडे लावतो. एलईडी ग्लो करताना दिसतोय का, नाही.
बरं, माझ्या विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला, सर वरती लावलंय ना तर दुसरं खाली लावून बघा. मग मी खाली पण लावून बघितलं, पण होत नाहीये. म्हणजे आपल्या काय लक्षात येतं बघा, जेव्हा आपण मॅग्नेट्सची दोन पोल्स कनेक्ट करतो, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्याच वेळेस त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आता हे का होतं, याच्या मागचं कारण काय आहे ते पटकन कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.